आपले मित्र डिस्ट्रीब्युटर आहेत हरी शिंगाडे सर आणि शाळगावमधून आहेत. सर, तुमच्या ऊसाला काय रिझल्ट लागलाय ती तुम्ही जरा कांड्या मोजा आणि सांगा. माझ्या ऊसाला रिझल्ट असा लागलाय की येस 9.5 महिन्याचा ऊस आहे. चांगला एक 35 ते 36 कांडी ऊस आहे सध्या. येस येस. कुठली व्हरायटी? 265 व्हरायटी आहे आणि 28/2/2023 ची तारीख आहे ही. येस. तर ही 9.5 24 ना? 9.5 महिन्याचा ऊस आहे. 2024 चा. हा. आणि तुम्हाला आणि मला ही मटेरियल ही तुम्हाला मटेरियल देण्याचं मार्गदर्शन कुणी केलं? सावताना नवरे सर आणि खरात मॅडम यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि संतोष पवार सर यांनी एक मार्गदर्शन केलेलं आहे. तर ही तुमच्या ऊसाच्या कांड्या किती आहेत, तुम्हाला काय रिझल्ट आलाय ती थोडासा जरा शेतकऱ्यांना सांगा. कांड्याचा रिझल्ट असा आहे की कांडीच म्हणजे लांबी वाढली, पेरा वाढलेला आहे आणि वजन एक वाढलंय आणि रिकव्हरी येते लवकरच. 9.5 ते 10 महिन्यात रिकव्हरी येते ह्याला. कांड्या मोजून दाखवा. कांड्या मोजा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 कांडी सध्या ऊस आहे. 9.5 महिन्याचा ऊस आहे. 9.5 महिन्याचा ऊस 33 कांड्यावर काय काय प्रोडक्ट वापरले होते सर? काय नाही, सुरुवातीला कांडीवर 1 एकरी 8 किलो 72 वापरलंय. नंतर बांधताना की 8 किलो 72 आणि शेणखत वापरलेलं आहे मी एकरी 4 टेलर. आणि नंतर मी ग्रोमॅजिक ओलिप MI स्प्रे, ग्रोमॅजिक ओलिप ड्रीप वाटे सोडले, परत ग्रोमॅजिक ओलिप MI स्प्रे वरनं फवारणी केलेली आहे. ओके. किती महिन्यानंतर? ऊस बांधल्यानंतर 2 महिन्यानंतर फवारणी केली. ओके, छान. म्हणजे आता तुमच्या ऊसाला तोड आली, बरोबर आहे? हा, इथं बघताय ऊस वगैरे भरायचं चालू आहे आणि शेतामध्ये येऊन आम्ही हा व्हिडिओ घेतलेला आहे. एकंदरीतच सर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आलाय इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून. तर बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगताल? बाकीच्या शेतकरी मित्रांना सांगितलं की इंडिया ॲग्रोचंच प्रोडक्ट वापरला पाहिजे. बोहस्त्र, ग्रोमॅजिक ओलिप. ओके, धन्यवाद सर, थँक्यू. एकरी टनेज काय पडेल अंदाज सांगा? एकरी उतार काय पडेल? 80 ते 85 टन ॲव्हरेज निघणार. खूप जबरदस्त, छान. 9 महिने 9.5 महिन्यामध्ये 9.5 महिन्याचा ऊस आहे. आणि अंदाजे खर्च किती केलाय? खर्च झालाय फक्त 1.5 एकरात 22,000 खर्च. वाव, जबरदस्त. म्हणजे एकंदरीत कमी खर्चामध्ये खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटलाय. ओके सर, धन्यवाद.